आवाज जरा हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी, तुका मने गर्भवासी, तुका मने गर्भवासी, सुखे घालावे आमासी, गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी, विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलाबोधांब जगन निहित पानी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवल हसम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय
कलावज्ञ जीवोधरावतारम कलांकांग तेजोदिकामोदिक्वत्रम खलानिशवादापनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. मस्तक हे पाया मस्तक हे पायावर वर कर संताचा प्रतिभ्रष्ट मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत जगद्वंदनीय देवचे थोर साधू श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणांचा अभंग आहे, जो की सगळ्यांच्या पाठातला आहे. आणि या अभंगाद्वारे तुकोबाराय जे की आपल्या जडजीवांना काही समजत नसल्यामुळे त्यांच्याद्वारे आपण मागतात, काहीतरी मागणीचं स्पष्ट वर्गीकरण करतात. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा असतो. तो म्हणजे असा, चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्त्यामधील 7व्या दिवसाची पूजेची सेवा ही माझ्या वाटेला आली. योगायोगानं कोणाच्या आयुष्यामध्ये जर चांगली संधी आली तर ते आपल्या आयुष्याचं काहीतरी भाग्याचं प्रतीक असतं महाराज. सुरुवात जरी पूजेपासून असली तर सगळ्यात श्रेष्ठ मान पूजेला आहे महाराज. 7 दिवस प्रथम दिवस असतो नामाचा आणि शेवटी असतो जागरणाचा आणि शेवटचा काला. पण 7 दिवसामध्ये एकत्र करून पूजा केली तर ती फळाला जाते. विठ्ठल हरी. ज्यांच्यामुळे सेवा भेटली, मी काय कोणाचं नाव घेणार नाही, पण ज्यांनी कोणी सेवा सांगितली किंवा दिली असेल त्यांचं मी धन्यवाद करतो. कारण सगळं यांच्यामध्ये गावकरी मंडळीचा विशेष भाग असतो महाराज. म्हणून कोणाचं प्रत्यक्ष नाव घेण्यापेक्षा सगळे गावकरी मंडळ जर विशेष सांगण्याचा प्रयत्न केला तर ते अतिउत्तम असतं महाराज. आणि आज मला वाटलं टाळकरी जास्त असतील, आमचे भजनी कुठे गेलेत. आनंद वाटत होता, कारण मुलं जर असले ना, बाळगोपाळ असल्यावर खूप मजा येते कीर्तनामध्ये. आमचे बाबा काही आता आहेत, सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, सगळे आता फुगड्या घेऊन सगळे दमले असतील. कारण दिवसभर आता मारुती महाराज राहो, गोपाळ महाराज राहो, दिवसभर आता अभंगाचा सूर निघून तेच आहे, सूर कमी झाला. पण तसं नसतं महाराज. पण या जर इथं मंडपामध्ये उभं टाकलं ना, आपोआप ऊर्जा भेटते देवाच्या नामाच्या चिंतनामध्ये. एवढी ताकद असते महाराज. सगळ्यांचं धन्यवाद. गोपाळ महाराज राव, आमचे कीर्तनकार श्री भगवान महाराज यांचं पण खूप धन्यवाद. कारण सगळ्या ज्येष्ठांच्या पुढं कीर्तन सेवा भेटणं हे खूप मोठं भाग्य असतं. त्यांचा खूप वर्षाचा अनुभव आहे, माझा काय थोडा तात्पुरता आहे, पण त्यांच्या पुढं सेवा भेटली माझं काहीतरी भाग्य म्हणावं लागतं. तसेच आता मला प्रत्येकाचं नाव माहीत नाही, सगळ्यांचं धन्यवाद करतो. कारण आयुष्यामध्ये एकदा संधी येते आणि त्या संधीचं सोनं करून घेणं हे आपलं कर्तव्य असतं. आणि त्या संधीचं सोनं केलं
की आपलं आयुष्य पूर्णत्वाला जातं महाराज. विठ्ठल सगळ्यांच्या चरणी दंडवत घालून, हनुमंतरायाच्या चरणी दंडवत घालून मी माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल श्री संत तुकोबराय त्यांचा 4 चरणांचा अभंग आहे. अधिकारी पुरुष असतील तर उपदेश किंवा मागण्याचा अधिकार त्यांना आहे महाराज. आपण आजचा जर विचार केला, आज पूजेचं कीर्तन आहे, पूजेचा कीर्तनाचा विशेष महात्म्य जर सांगायचं म्हटलं तर आपण आयुष्य जगताना कोणतंही कार्य घ्या, त्या कार्याची सुरुवात जर करायची असेल तर पूजेनं करतो किंवा देवाच्या नामचिंतनानं करतो. आणि या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आली आणि या तुकोबराय या अभंगाद्वारे कधीही आपण एखादी गोष्ट समर्पित केली त्यावेळेस आपल्याला मागण्याचा अधिकार असतो. नाहीतर आपण काम नाही केलं, महिनाभर जर असंच फिरलो आणि जर त्यांना पैसे मागण्याचा आपण जर विचार केला तर ते देताल का? अजिबात नाही. जोपर्यंत, आता मी कंडक्टरमध्ये खरं स्पष्ट सांगतो, आमची कंडक्टरची ड्युटी आहे महाराज, आणि या कंडक्टरच्या ड्युटीमध्ये महिनाभर मी काम केलं तर मला तिथं पगार भेटतो. आणि मी असे कीर्तन करत फिरलो तर काय भेटतंय? बोलत जा जरा, कारण इथं असलं ना माणसानं बोललं पाहिजे. कधी आता कृष्ण आणि देवामध्ये संवाद झाला म्हणून सगळा जगाचा उद्धार करण्यासाठी त्यांनी भगवद्गीता लिहिली. पण आपण विचार करायला पाहिजे, मंडपामध्ये बसला तर पुढच्याने प्रश्न जर महाराजांनी विचारला तर कमीत कमी हो तर नाही तर एवढं तर उत्तर दिलं पाहिजे. विठ्ठल मग या अभंगाद्वारे मागणी मागतात. पण मागणी मागताना आता मी महिनाभर कार्य केलं, काम केलं तर मला पगार भेटतो. तुम्ही दिवसभर एखाद्याच्या शेतामध्ये रोजानं जा, काही जात नसतील पण परिस्थितीनुसार प्रत्येकाला कुठं ना कुठं काम करावं लागतं. आपल्या जरी स्वतःच्या शेतामध्ये कामाला गेलं तर त्याचा मोबदला शेवटी आपल्याला भेटतो. दिवसभर काम केलं तर रात्री परत येताना मालकाला म्हणतो आम्हाला आमचे दिवसभर काम केलेल्याचे पैसे द्या. हे आपलं तत्व आहे. नाही कार्य जर आपण केलं तर आपल्याला मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे महाराज. विठ्ठल मागण्याचा अधिकार आहे. पण आपण जड जीव जगत असताना प्रत्येक पावलाला आपल्याला ज्ञात नसतं की कोणती गोष्ट काय करायची. पण एखाद्या वेळेस जगत असताना पावलाला पाऊल पडतो, पण त्या ठिकाणी पाप असतं, पण आपल्याला ते पाप घडालंय पण आपण अज्ञातपणामध्ये जातो. पण यदा कदाचित कोणती गोष्ट ज्ञानाची झाली, आपल्याला समजलं की आपण पाऊल टाकालो याचं पाप आहे, आणि पाप आहे म्हणून जरी पाऊल टाकलं तर मग ते विस्तू पोळणार म्हणजे पोळणार. म्हणजे अज्ञात असताना ठीक आहे, आपल्याला कोणती गोष्ट ज्ञात नाही, पण जर ज्ञात झाली तर त्या गोष्टीपासून आपण लांब राहिलं पाहिजे. विठ्ठल मग तुकोबारांनी विचार केला, जड जीवाला ज्ञात किंवा अज्ञात गोष्टी माहीत नसतात, पण ज्यावेळेस संतांनी उपदेश केला किंवा ग्रंथांमधून आपल्याला सांगितलं की बाबा जगत असताना कसं जगलं पाहिजे आणि आपण एखादं कार्य केल्यानंतर देवाकडे काय मागितलं पाहिजे, याचा बी अधिकारी पुरुष पाहिजे महाराज. नाहीतर आपल्याला कळत नाही. त्यावेळेस देवाला प्रश्न पडला, तुकोबारायांना प्रश्न पडला, देवाकडे काय मागावं काय मागावं. आणि मागताना आपण एखादी गोष्ट समर्पित केली तर मागण्याचा अधिकार आपल्याला आहे. आपण जर देवाची सेवा केली किंवा भक्ती केली तर आपल्याला मागण्याचा अधिकार आहे. आपण देवळात गेलो, एक उठती की येती द्वारी अवघे दे दे म्हणती हरी, 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 अवघे दे दे म्हणती हरी.
म्हणलं की दिवसभर मारुत महाराज लय बेजार झाला. पण जैशी स्थिती आहे तैसे परी राहावे. मग त्या देवाचं कौतुक पहा, काय चमत्कार होतो महाराज. म्हणजे आपण उठताना जाता पंढरपूरला किंवा देवाच्या द्वारात जाता, महाराजांचं मन असं आहे, आपण गेलो देवात लगेच देवाला म्हणायचं, देवा माझा पोरगा नोकरीला वाढावे संतान गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन वाढावे संतान गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. आपल्याला वाटतं देवा पुढे गेलं 1 किलो पेड्याचा बॉक्स घ्या, त्या 1 किलोच्या पेड्याच्या बॉक्स मध्ये मला खरं सांगा किती देवा पुढे ठेवतो आपण? बोला बाबा, किती ठेवतो? 1 पेढा तरी ठेवतो का? अजिबात नाही. माना हलू नका. 1 मधला बी अर्धा बी नाही हो मालक. कोरभर ठेवतात. ठेवला तर ठेवला, मागचं येऊन खाऊन घेतलं. मला सांगा, अशी जर आपण देवापुढे भक्ती केली, हा तुम्हाला अर्पण करायचंय ना, 1 किलो पेड्याचा बॉक्स घ्यायचा, देवापुढे अर्पण करायचा, देवाला म्हणायचं हे समर्पित करून घ्या, आणि ते पेड्याचा बॉक्स उचलायचा आणि सगळ्या मंडळीला काय करायचं? घरी घेऊन जायचं नाही. विठाला म्हणजे सगळ्यांना जर समर्पित केला तर आपल्याला काहीतरी भेटत असतं. उगत जायचं दुकानावरला नारळ घ्यायचं आणि देवामध्ये फोडायचं, मंदिरापुढं फोडल्यानंतर आणि ते नासकं निघाल्यावर कसं करता? बोला काय म्हणता? पावन झालं. आणि बाहेर निघाल्यानंतर मग काय म्हणता? दुकानदारांना फसवलं. ही आपली भक्ती आहे. आपल्याला भक्ती करायचं पण कळत नाही आणि मागायचं पण कळत नाही. म्हणून संतांकडून प्रत्येक उपदेश आयुष्यामध्ये घेतला पाहिजे. विठाल मग तुकोबारायांनी विचार केला, आपणच देवापुढे काहीतरी म्हणायला पाहिजे. कासयाने सेवा म्हणजे कासयाने पूजा करू केशव राजा, म्हणजे मी पूजा करायची असेल, मी भक्ती करायची असेल तर कशाने करू? हाची संदेह माझा फेडी. आता माझा संदेह आहे देवा तुम्हाला, तुम्ही मला सांगा मी कशाने पूजा करू? आता आपण मंदिरामध्ये गेलो, काय घेऊन जातो? फुलं, एक तर प्रसाद, नारळ हो, तांदूळ हो, सुपारी, बडी, काय पण सगळ्या गोष्टी घेऊन जातो. पूजेचं जेवढं सामान आहे त्या दिवशी पूजेचं सामान घेऊन गेल्यानंतर आता मला सांगा, फुलाचा विचार केला तरी त्याच्यामध्ये देवरूप परिमळ आहे महाराज. नारळाचा विचार करा, त्याच्यामध्ये ब्रह्म आहे. तांदळाचा विचार करा, त्याच्यामध्ये ब्रह्म आहे. प्रत्येक वस्तू घ्या. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. म्हणजे कुठेही जा, देवाचं वास्तव्य आहे. जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप, म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये देव सामावलेला आहे. मग देवाला प्रश्न केला तुकोबाराने, देवा मी कशानं पूजा करू सांगा? मग देवानी पण सांगून ठेवले महाराज. तुकोबाराने लगेच लिहून ठेवलं गाथ्यामध्ये, आपल्याला कळत नाही. करावी ती पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय असे? म्हणजे आपल्या अंतकरणातून देवाला भक्ती केली, देवाची पूजा केली तर ती सिद्धीला जाते. विठ्ठल मग प्रश्न पडला तुकोबाराला. देवाने सांगितलं देवाच्या मुखातून, पत्रम पुष्पम फलम तोयम ते मे भक्त्या प्रयच्छति तदहम परुत. विठ्ठल तदहम भक्तु परहुत मश्नामी प्रयतात्मनः. म्हणजे आपण पूजा करताना आपण फूल घ्या, फळ घ्या किंवा कोणतीही वस्तू घ्या, आपल्याला यदा कदाचित पूजा करताना ऐन वेळ एखाद्या संकट आलं, त्या संकटाच्या वेळेस आपल्याला गुलाबाचंच फुल भेटेल का? अजिबात नाही. आपल्याला पेड्याचा बॉक्सच भेटेल का? अजिबात नाही. जर आपण बेलाचंच पान घ्यायला पाहिलं तर त्या ठिकाणी बेलाचंच झाड असेल का? अजिबात नाही. मग त्या ठिकाणी
कोणत्याही झाडाचं फुल राहो, पान राहो, कोणतीही वस्तू राहू द्या, आपण अंतकरणातून आवडीने भावे हरिनाम घेशी किंवा भावबळे आकळे एरविना कळे, म्हणजे अंतकरणातून देवाला कोणत्याही झाडाचं फुल जरी अर्पण केलं तरी ते पूर्णत्वाला जातं. विठ्ठल म्हणजे भक्ती करताना आता पहिल्यांदा अभंगामध्ये सांगितलंय देवाची द्वारी उभा क्षण भरी. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपल्याला जर भक्ती करायची असेल तर अंतःकरणातून कोणतीही गोष्ट केली पाहिजे. आपण जर विचार केला एखाद्या दृष्टांताचा, एक गजेंद्र नावाचा हत्ती होऊन गेला महाराज. ते विष्णूचे भक्त होते, पण काही कारणास्तव त्यांना जन्म कशाचा भेटला? हत्तीचा जन्म भेटला. आपल्याला वाटतं प्रपंचामध्ये जगत असताना सगळ्या गोष्टी ठीक आहेत, माझी पत्नी, माझी मुलं, माझा भाऊ, माझा बाप, सगळ्या गोष्टी ठीक आहेत हो. पण ऐन वेळेला संकटात आपल्याला यांच्याबद्दल कोणी सोडत नाही. ठीक आहे, गावापुरता विचार करा. आपल्याला गावात संकट पडलं तर धावून येतील भाऊ, आई, कोणी धावून येतील. पण जर गाव सोडून आपण दुसऱ्या परदेशात गेलो किंवा जंगलामध्ये आपण अडकलो, संकट खूप मोठं आलंय, त्यावेळेस संकट काळी कोणी नसते. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या. जर संकट काळी वाचवणारा कोण असेल तर ते परमात्मा आहे. आपण मग ते गजेंद्र नावाचे हाती जंगलामध्ये रात्रात पाण्याच्या दिशेने गेले. माझ्या तहान लागली, खूप तहान लागली. जसे पाण्याच्या दिशेने गेले, पाणी पिलं. पण सवय असते महाराज, एखाद्या वेळेस आपल्याला भूक लागली, जर पोट भरलं तर आपण लगेच निघून यायला पाहिजे. पण जलक्रीडा करत राहिली हत्तीचे लेकरं पोहत 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 काय केले, मधात हाती राहिलेल्या एका मगरीनं पाय धरला. मगरीनं पाय धरल्यानंतर हत्तीला वाटलं माझ्यापाशी ताकद भरपूर आहे. कधी पण आयुष्यामध्ये बळाचा वापर केला की त्याचे परिणाम वाईट होतात. ज्यावेळेस धृतराष्ट्र, पांडवाचं युद्ध संपलं, पांडवाला राज्य भेटलं, पण धृतराष्ट्र पांडवांच्या घरी राहण्यासाठी गेले. सगळ्यांनी सेवा केली, पण सगळ्यात ताकदवान कोण होता? भीम. धृतराष्ट्र असे जेवायला बसले, भीमासा गदा घेऊन यायची ताकद वळवळ करते ना, भीमासा गदा घेऊन येतात बऱ्याच. मला माहित होत शेवटी आमच्याच तुकड्यावर जगावर. धृतराष्ट्राला बोलायला लागले, भीम इकडून तिकडून गदा घेऊन फिरायचे, कशाची जेवण जाईल मला सांगा की. अशी ताकद असल्यामुळे हत्तीला तेच वाटलं, आपल्यापाशी लय ताकद आहे, येरी सोडवतो म्हणला. पण मगरीचं घर आहे महाराज पाणी. हत्ती सोडायला चालाय तर कुठं सुटतंय. युद्ध खूप काळ चाललं त्यांचं. लेकर पळून गेले बाहेर. बायको बोला, बायकोनं वाचवलं असेल का? एखादं मराव आणि बायकोनं म्हणा सरका मी जाते म्हणायचं बाया नवऱ्या संग. 2-2 आवरायला लागतात बाया, आणि त्या बाईला सोड आणि तिनं इस्त्यावर पडाव. घरला पळून येणं गेली तर मग म्हणा विठ्ठल. मग हत्तीला वाचवायला लेकरं राहिले नाही, लेकरं निघून गेले आणि बायको पण बाहेर निघून गेली. खूप आरडाओरड केला. त्याला त्यांची भाषा त्यांच्या समजून म्हणले वाचवायला कोणीतरी या. पण शेवटी त्यांना विचार आला, आपण बायकोला लेकरांना सगळ्या प्रपंचामध्ये किती राब राबतो, रात्रंदिवस कष्ट करतो, पण शेवटी मला सोडवायला कोणी यायले का? अजिबात नाही. आयुष्यामध्ये एवढं मोठं संकट आलं पण शेवटी मला कोणी आलं नाही. त्यावेळेस त्यांना विचार आला, कारण विष्णूचे भक्त असल्यामुळं साधू संतांच्या संगतीत राहून देवाचं चिंतन घडलं. त्यांना माहिती होता देवाला भावपूर्ण जर आपण काही अर्पण केलं तर ते आपल्याला संकटातून नक्कीच वाचवतील. त्यावेळेस गजेंद्राने विचार केला, नदीचा जर विचार केला तळ्याचा, तर तळ्यामध्ये कमळाची फुलं राहतात, आणि तिथं जर कमळाचं फुल नसेल,
दुसरं जरी फूल घेतलं तरी ते देवाला अर्पण केल्यावर पूर्णत्वाला जातं. हत्तीने कमळाचं फूल घेतलं, जसं आकाशामध्ये फेकलं, देवाला म्हणलं देवा कोणी असेल ब्रह्मांड चालक, जो कोणी असेल ब्रह्मांड चालक, हके सरसी हात हके सरसी हात जो कोणी असेल ब्रह्मांड नायक, जो कोणी असेल ब्रह्मांड नायक, हात सरसी हके सरसी ब्रह्मांड चालक, भक्ताला संकटातून सोडवण्यासाठी ब्रह्मांडाचा मालक तत्पर असतो महाराज. म्हणूनही आज योगी 28 विठेवरी उभा. भक्ताला अडचण झाली, भक्ताला संकट आलं, त्यावेळेस राखी पाया पाशी दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी हो, दुर्जनासी संहारी. राखी पाया दुर्जनासी संहारी, दुर्जनासी भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. भक्ताला आपल्या पायापाशी राखतो. कधीही संकट पडू द्या, आपण याच्यामधून बोध घेतला पाहिजे. आपल्याला वाटतं आपली बायको, आपले लेकरं, आपलं सगळं. महाराज कितीही काही करा प्रपंचासाठी, रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान. कुटुंबात जगत असताना समाधान नाही. इकडं कितीही मोठं संकट येऊ द्या, तुम्ही आळंदीची तर पंढरपूर वारी करा, कितीही मोठं संकट राहू द्या, माणूस विसरून जातो महाराज. ही ताकद आहे कशाची? भक्तीची. ज्या हातीच्या दृष्टांतातून आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी घेतलं पाहिजे. आपण प्रपंच करत आहोत, पण असं नाही की भक्ती करायची म्हणून नवऱ्याला सोडून द्या किंवा नवऱ्यानं बायकोला सोडून द्या, असंही नाही. एकमेकांना भक्ती एकमेकांसोबत राहून केले पाहिजे. कधीही कोणत्या शास्त्रानं, ग्रंथानं किंवा संतांनी कधीच सांगितलं नाही की आपला प्रपंच करून परमार्थ करा. विठ्ठल मग हत्तीला समजलं शेवटी आपल्या आयुष्यामध्ये वाचवायला कोणी नाही. मग तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पानू वाचून या. मग त्यांना समजलं आपल्याला भक्तीशिवाय काही मार्ग नाही. मग आपण भक्ती करायची, मनानं उत्तम जर असेल तर ती सिद्धीला जाते. हत्तीनं काय केलं? अंतकरणातून देवाला कमळाचं फुल घेतलं नाही, अर्पण केलं. तिथं काय पैशाच्या नोटा काहीच ठेवलं नाही महाराज. अंतकरणातून भक्ती केली. आपण तुकोबारायाच्या भक्तीचा विचार करा. भक्तीची ती 80 जाती सर्वस्वाशी मुखावे, आणि जन सर्वस्वाशी मुखावे त्याने हरीशी जिंकावे. ज्यांना आयुष्यामधलं सगळं मुकलं ते तुकोबाराय होऊन गेले. आणि तुकोबाऱ्यानं कधी प्रपंचात राहिले, पण सगळ्यात श्रेष्ठ जर प्रपंच कोणाचा असेल तर माझ्या तुकोबारायचा आहे महाराज. महिना भजन करत माळावर राहायचे. महिना एकदा घरून गेलं तरी
पण शेवटी त्यांची बायको महिनाभर जरी बाहेर असतील तरी दररोज उठायची, भाकर करायची, तुकोबा राहायला हुडकीत कुठं राहायची, माळानं जायची. ही तुकोबरायाची भक्ती होती. तुकोबरायाचा जर विचार केला रात्रंदिवस देवाचं नामचिंतन, कुठंही जाऊ द्या तुकोबराय, अंत्यविधीला जाऊ, कुठंही जाऊ, काळ वेळ कुठंही गेलं तरी त्यांना काळ नाही, वेळ नाही, आपण जागा नाही, तुकोबरायचं भजन चालू. एक दिवस तुकोबराय उठले, शेताकडे गेले, भजन करत करत जसे गेले गावाच्या बाहेर तसे पुण्याचे जहांगीर होते महाराज. त्या जहांगीरांनी देहूला शेती घातली होती आणि त्या शेतीमध्ये ज्वारी पेरली होती महाराज. मग जहांगीराने चला म्हणले शेताकडे जावं गड्या आता, पण तुकोबराय ते तर भजन करत बसले होते महाराज. भजन तुकोबरायचं चालू, देवाचं नामचिंतन चालू. तेवढ्या जहांगीर आले, वा म्हणले आपलं किती मोठं भाग्य आहे, आपल्या शेतामध्ये तुकोबराय देवाचं भजन चिंतन करत आहे. आनंद झाला. बघा आयुष्यामध्ये आपण बी जगत असताना परिस्थिती जर चांगली असेल तर लोक चांगलं म्हणतात, आणि परिस्थिती वाईट झाली की लोक नाव ठेवायचा प्रयत्न करतात. जोपर्यंत खिशामध्ये पैसा आहे तोपर्यंत मान भेटतो, आणि पैसा गेला की मग जवळ कोणी येत नाही. तुकशेट म्हणले, वा तुकशेट म्हणले. जहांगीर आल्या आल्या काय म्हणले, तुकशेट म्हणले. बघा परिस्थिती ज्यावेळेस चांगली होती त्यावेळेस आनंदानं चांगलं बोलले. म्हणले काय करा म्हणले, तुम्ही जसं भजन करता तसं महिनाभर माझ्या वावरामध्ये ज्वारी, आता मोठे मोठे कंस येतात आणि त्या कंसाला पाखरं येतात म्हणले. मग ते पाखरं राखण्याचं काय करा, तुम्ही काम करा. तुकोबारायला सांगायला लागले. तुकोबारायला आनंद झाला. असं म्हणले बायको घरी गेल्यावर करकर करायली, माझा तुक्या कधी काही काम करत नाही, काय नाही, घरी जेवारी नाही, काय नाही, नाहीतर उठलं की सुटलं तुटकाचं विना त्याला 2 तारे, आणि मग कुठं जातो, 1000 करत पंढरपूरची वारी. हे तुकोबरायचा प्रपंच होता महाराज. आनंद वाटला तुकोबरायला. पण तेवढ्यात भागीरथी धावत धावत आली. बाबा म्हणले चला म्हणले घरला, आपल्याला आईनं बोलवलंय, माईनं बोलवलंय. तुकोबराय म्हणले बाळा म्हणले, भागीरथी म्हणले मी आता महिनाभर येणार नाही म्हणले, का तर मला काम लागले म्हणले शेतामध्ये. भागीरथीला आनंद वाटला. धावत धावत घरी गेली. माय म्हणले बाबा कामाला लागले म्हणले, काम आले म्हणले बाबाला. कोणालाही वाटते आपला नवरा जर भन भन फिरू लागला कसं होतंय, काम करणं गेला, वाटते काय नशिबाला आलंय. बोला बोलत जा, इथं तरी बोलत जा. नवऱ्याला जसं जोरात बोलता तसं इथं बोललं पाहिजे, नाहीतर म्हणतात त्याचा तर आवाज एका मिनिटात कसा करते, गप करते. इथंही बोलायचं, कारण जेवढं परमार्थामध्ये देवाचं नामचिंतन घडलं त्याच्याएवढी आयुष्यामध्ये स्त्री राहो पुरुष राहो भाग्यवान कोणी नाही महाराज. विठ्ठल मग भागीरथी गेली, माईला सांगितले, तुकोबारायचं भजन चालू. दिवसेंदिवस उलटले महाराज. ज्वारी मोठी झाली, कंस लागायला लागले. आता त्याच्यावर जसे ज्वारीचे दाणे यायला लागले त्यावेळेस एक 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 पाखरं यायला लागली महाराज. पाखरं यायला लागले, पण तुकोबारायचं भजन चालू. आता तुकोबारायला कोणी असलं तर जे जे दृष्टी दिशेत येते हरिरूप, म्हणजे काही दिसलं तरी तुकोबारायला देवरूप होतं महाराज. वा आनंद वाटला. पाखरं यायलेत, खायले ज्वारी. तुकोबारायला फुल कंसाचे विठाल. जसे कंस यायला लागले महाराज तशी एक 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 पाखरं यायला लागले. जसे कंस पूर्ण भरले, पाखरायचा वाढला. आता मला सांगा, आपल्या शेतामध्ये ज्वारीचे कंस असले आपण पाखराला काय करतो, हाकालतो, बसू देतो का? एक बसलं तर धोंडा घेऊन हा पाखराला. तुकोबाराय होते ते अंतकरणातून शुद्ध देवाची भक्ती, परमार्थ, जड जीवनचा उद्धार करायचा आहे. देह जावो अथवा राहो. मग मी कितीही माझ्या देहाला त्रास झाला पण परमार्थ सोडणार नाही. जड जीवाचा उद्धार केल्याशिवाय
राहणार नाही. विठाल मग तुकोबा आहे त्या पाखराला एक एक येऊ लागल्यावर काय म्हणाव? अय म्हणले तुम्ही या म्हणले या. आता पुढून येऊ लागले तर या 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 म्हणायचे. इकडून तर जाऊ द्या, तुकोबाराने इकडं मुडकं फिरिलं. इकडून बी म्हणाय तुम्ही पण इकडून या. सगळी दिशेनं बोलवले तुकोबारायाने पाखराला आनंद वाटला. मला सांगा एखादा मालक जर पाखराला बोलू लागला या 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 खाऊन जा, आनंद होईल का नाही? पाखर म्हणायला लागले वा म्हणले आयुष्यभर आम्ही कुठं गेलो तर एका दगडामध्ये रट्टा द्यायचे म्हणले मालक. हे नवीन मालक आलेत म्हणले वा म्हणले आनंदाची गोष्ट आहे म्हणले. आता मला सांगा एखाद्या ठिकाणी फुकट भेटलं म्हणून काय करता आपण? आपलं जाऊ द्या, आपण खूप शुद्ध आहेत, पण काही लोकांचा विचार करा. आपलं गाव खूप श्रीमंतीचं आणि दानशूर आहे, त्याच्यामुळं इथला प्रश्न नाही. हा एखाद्या फुकटाचं असलं, आता आमच्या एसटीचा विचार करा, फुकट आहे की नाही? सगळ्याला फुकट आहे की? सगळ्याचं ओरिजिनल आहे की नाही? बोला, ओरिजिनल कार्ड आहेत ना? एकाचा तरी आहे का? हा तरी एखाद्या म्हाताऱ्या बाबाला वाटतंय, एखाद्या म्हाताऱ्या आजीला वाटतंय हा म्हणते कंडक्टरला काहीच कळणार, आम्ही 100 रुपयाचं कार्ड काढले म्हणता की नाही? पण कंडक्टरला सगळं कळते. पण काय योग आहे महाराज, त्या भगवंताची कृपा म्हणावी लागेल. कारण ज्या गरीब माणसाला 10 रुपये जरी भेटायचे म्हणलं तर भेटत नाहीत, आजही परिस्थिती तशी आहे. मग त्यांच्यासाठी भगवंत रूपी हे काहीतरी आपल्याला दान म्हणावं लागेल. आणि ह्याचा पुरेपूर आयुष्यामध्ये फायदा घेतला पाहिजे. फायदा घ्या पण अतिरेक करू नका. म्हणजे एसटीतून घुसताना दरवाजातूनच काय करा, घुसा, नाहीतर खिडकीतून अजिबात घुसायचं नाही. आमच्या हातगाव डेपोमध्ये खिडकीतून म्हातारी घुसली. कुठून घुसली? आता मला सांगा, देवाची भक्ती करायची आहे. ज्ञानोबरायांनी सांगितलं देवाची द्वारी उभा क्षण बरी. आता एखाद्या माणूस झोपला, त्या माणसाला जागृत करायचं तर काय करणार तुम्ही? काय करता? एखादा माणूस झोपलाय त्याला उठवायचंय, त्याचं नाव घेताल का नाही? काय पाणी फेकता अंगावर? अरे बोल जा रे, नाव घेता. तसं एसटी मध्ये घुसताना जाताना दरवाजातून गेलं पाहिजे. ती म्हातारी खिडकीतून गेली तर गेली, पण पूर्ण मधात कुठं गेली? एक पाय मधात, एक पाय आता अडकली की आता फजिती. मधात बी जाय ना आणि बाहेर बी येता येईना. 2 म्हातारे मागून बापा म्हणले काहीतरी करा पोरा, असं पोरायला उच आपल्या गोपाळ सारखे मारुती सारखे भाऊ पोरं अय म्हणले त्या म्हातारीला उचला. हे काय खोटं नाही महाराज, जे सत्य आहे ते मांडतो. त्या म्हातारीला बाहेर काढावं लागलं. म्हणजे एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचा परिणाम वाईट होतो. विठाल मग आपलं चाललंय काय? इकडं तुकोबराय बसले भजन करत, पाखरांचा जोर चालू. आपल्याला एखाद्या पंक्तीत बोलवावं जेवायला, तसे तुकोबराय म्हणले पाखरायला तुम्ही तर या, पण सगळे पाखरं घेऊन या. आपल्याला पंक्तीत गेलो, पंक्तीत जेवण करता, केल्यानंतर काय करता? माझा मालक राहिला यायचा, माझा भाऊ यायचा राहिलाय, आमची आजी जेवायची राहिली. खाता ते खाता पोटभर. काय करता? वाढण वाढण द्या म्हणता. म्हणजे आपण खायचं पोटभर, दुसऱ्याचा विचार करायचा नाही. हा तुम्हाला न्यायचंय ना वाढण, तुम्ही अवश्य न्या, पण सगळ्यांचं पोट भरून उरल्यानंतर घरी घेऊन जायला हरकत नाही. विठाल मग तुकोबरायांनी ज्वारीच्या कणसावर बसले, पाखराला बोलवायला लागले. मग आता पाखरं दिवसभर खाल्ले खाल्ले खाल्ले. पाखरांचा स्वभाव आहे आणि त्या स्वभावानुसार आपण बी आयुष्यामध्ये काहीतरी घेतलं पाहिजे महाराज. पाखरांचा स्वभाव आहे, ज्वारीवर येणार, खाणार, पोट भरणार आणि निघून जाणार. आपण प्रपंचात तसंच राहिलं पाहिजे. असोनी संसारी जीवा वेगू करी. म्हणजे आपण संसारामध्ये राहायचं, संसारी असावे. असोनी संसारी, असोनी संसारी, संसारी असावे, असोनी नसावे. संसारी असावे, असोनी नसावे. संसारी असावे, असोनी नसावे. संसारी
संसारी असावे असोनी नसावे 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 संसारी असावे संसारी असावे संसारी असावे असोनी नसावे. संसारात राहायचं फक्त असल्यासारखं. पक्ष्यांचं तसंच होतं महाराज. आता कसं आहे, दिवसभर कंटाळा आला. मी तर 4 तास बसलो महाराज. मला 12चं कीर्तन होतं. किती वाजले? 4. मग असं होणारच, मागं पुढं इकडं तिकडं, बरोबर. मग थोडं सगळ्यांनी समजून घ्या आणि टाळ्या वाजवायला विसरू नका. वाजवा जरा टाळ्या. तुम्हाला एक आयुष्यामध्ये आता जाता जाता एक चांगलं सांगतो. खरं सांगायला म्हणजे कोण्या गावात भजनी भेटत नाहीत, विणेकरी भेटत नाही, गायनाचारी भेटला तर मृदंगाचारी भेटत नाही, दुसऱ्या गावचे बोलू बोलू आणावं लागतात. तुमच्या गावाचं एवढं मोठं भाग्य आहे महाराज, जिथं कथाकार, कीर्तनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य सगळ्या गोष्टी गावामध्ये आहेत. म्हणून तुमच्या एवढं गाव भाग्यवान कोणी नाही महाराज. विठ्ठल मग कोणाचं कौतुक करायचं असेल किंवा एखाद्याचा आनंद दिसला, त्या आनंदामध्ये सहभागी व्हायचं असेल तर टाळ्या वाजून त्याचं स्वागत केलं पाहिजे. आपण टाळ्या वाजून स्वागत केलं की एखाद्याच्या आयुष्यामध्ये प्रोत्साहन भेटतं. आणि ते प्रोत्साहन भेटल्यानंतर एखाद्यानं लहानसं जरी चांगलं कार्य केलं असेल तर त्याच्या आयुष्यामध्ये त्यानं मोठं कार्य केल्याशिवाय राहत नाही महाराज. विठ्ठल मग हे तुकोबारा दररोज पाखरायला आले, जेवण केलं त्यांनी, ज्वारी खाल्ली, तर संध्याकाळी जाताना काय म्हणायचे? बाबांनो तुम्ही आज जा पण उद्या परत या. आनंद पाखराला झाला. 1 महिना चाललं. 1 महिन्यानंतर त्या जेवारीला बघतात, एकतरी जेवारीचं दान राहील काय मला सांगा. या माळ खाऊ लागल्यावर पाखरं अजिबात नाही महाराज. 1 महिना झाल्यानंतर जहांगीर पुण्याहून आले महाराज. बघतायत तर काय, जेवारीला एकही दाण्याचा कणीस नाही, कणसाला त्या ज्वारी नाही महाराज. पहिल्यांदाच तुकशेट म्हणणारा जहांगीर, तू क्या म्हणले, तुला काय समजते का नाही? अरे तुझा प्रपंच रस्त्यावर आणला, घरी ज्वारीचा दाना नाही खायला, पण दुसऱ्याचा प्रपंच रस्त्यावर आणायला निघाला का? कोण म्हणायले? जहांगीर. तुकोबारायांना बोलायला लागले महाराज. अधिकार नाही अहो, त्यांच्याबद्दल बोलण्याचाच काला. आपल्याला अभंगामध्ये आपला एक शब्दही घालण्याचा अधिकार नाही. आपला आहे तुकोबारायचा अधिकार आहे महाराज. जहांगीर बोलले, काय म्हणले, कशाला दिलं तुम्हाला हे महिनाभर? हो म्हणले. जहांगीर म्हणले, तुम्ही काय सांगितलं होतं मला? पाखरं सांभाळण्यासाठी. मी काय केलं? पाखरं सांभाळली. अय म्हणले, तू का थट्टा करायला का? म्हणले चल म्हणले गावात. गावामध्ये घेऊन गेले. 5-5 माणसं बोलवले. पंच राहत होते पहिलं, आता पंच बिंच राहिले नाही. डायरेक्ट पोलीस स्टेशनला फोन चालेत का नाही? पंच राहिले नाही. पहिलं बोलवायचे, काही जर भानगडी झाल्या तर तिथल्या तिथं मिटवायचे. पंचाला बोलवलं. तुकोबाराय बसले, सगळेजण बसले. बसल्यानंतर बोलायला की, ओ तुकोबाराय झालं काय? काय नाही म्हणले, महिनाभर ज्वारी पाखरं येतात, पाखरं सांभाळण्यासाठी मला सांगितलं होतं, मी तेच केलं. पण त्याच्या बदल्यात हा म्हणले बोलले होते अर्ध मन ज्वारी द्यायची. मग जहांगीराला विचारलं, तुम्हाला किती ज्वारी होणार होते? त्यांनी म्हणले कमीत कमी 2.5 मन ज्वारी होणार होती. 2.5 मन ज्वारी झाली की तुकोबारायला अर्ध मन द्यायची जबान होती. मग ते बोलले बरोबर आहे म्हणले, द्यावं लागते वापस. तुकोबारायला विचारला प्रश्न, खरखर खरखर लिहून घेतलं. तुकोबारायची सही घेतली. तुकोबारायला विचारलं, ज्वारीला कंस होते का? तुकोबाराय म्हणले हो. सरळ स्वभाव, जैशी वारियाची धाव तैसा सरळ भाव, शंका आणि हा नाही तया ठया. म्हणजे शंका नाही त्याच्यामध्ये. तुकोबारायांनी सरळ सांगितलं. मालक म्हणले तिथं 2.5 खंडी नाही, 2.5 मन नाही, तर 5 मन ज्वारी होणार होती. अंतकरण बघा, जे सत्य आहे, सत्यने धार्यते पृथ्वी, सत्यन तपते
रवी कितीही खोटं वागण्याचा प्रयत्न करा, आयुष्यामरण ते खोटं पुढं आल्याशिवाय राहत नाही महाराज. विठ्ठल. मग तुकोबाराय सांगायला लागले 5 मन ज्वारी होणार होती. पंचाला अंतकरणामधून रडू आलं महाराज. मला सांगा, ज्याच्या घरी दाना नाही त्याला 5 मन ज्वारी द्यायची आणि ते अंतकरणातून सांगते 5 मन होणार होती. एखादा लुच्चाट्या असला तर नाही नाही म्हणतो ते, एका खंडीच्या वरी त्याच्या ज्वारीची कणसच नव्हती. अशी पद्धत आहे महाराज. तुकोबारायने अंतकरणातून प्रेमळ स्वभावानं जे आहे ते सांगितलं, लिहून घेतलं तुकोबारायकडून. पंचांनी विचार केला, कोणत्याही गोष्टीला पुरावा लागतो. आयुष्यामध्ये आपण प्रत्येक गोष्ट बघितली, कधीही कोणाला नाव ठेवण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही. आयुष्यामध्ये त्याचं आयुष्य आहे, त्यानं कसंही जगो, तुमचं आयुष्य आहे, तुम्ही कसंही जगा, पण दुसऱ्याला बोलण्याचा अधिकार आपल्या आयुष्यामध्ये नाही महाराज. जर यदा कदाचित त्यानं वाईट कर्म करत असाल तर त्याचे भोग त्याला भोगावं लागतात. केले कर्म झाले त्याची भोग आले. आपण वाईट वागा ते आपल्याला भोगावं लागतात. दुसऱ्याचा प्रपंच आहे, आपण त्याच्यामध्ये लुडबुड करायचं नाही. कधीही जगत असताना जर यदा कदाचित त्यांची चुकी असेल, त्यांचं वाईट असेल, त्यांचं वागणं बरोबर नसेल तर त्याला त्याचे भोग भोगावं लागतात. हे आपण आयुष्यामध्ये शिकलं पाहिजे. तुकोबारायला प्रश्न केला, चला म्हणले आपण पाहूत म्हणले पुरावा आहे का नाही. पुरावा असल्याशिवाय कोणत्याही गोष्टीला दोष द्यायचा नाही किंवा कोणाला दोष द्यायचा नाही. जर पुरावा बघितला तर दोष द्यायचा आपल्याला अधिकार आहे, नाही तर दोष तर खरं तर देऊच नाही. कोणाची निंदा करणं सगळ्यात मोठं पाप आहे महाराज. त्याचं त्याला आयुष्य जगाले जगू द्यायचा आपल्याला काही अधिकार नाही. तुकोबारायला म्हणले चला म्हणले. तुकोबारायला पुरावा बघण्यासाठी शेतामध्ये गेले महाराज. जसं शेताच्या जवळ जात आहेत तसं पाहतायत तर काय, सगळे ज्वारीचे दाना असे टच भरलेले ज्वारी आली महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात, हेची थोर भक्ती आवडते देवा. म्हणजे एवढी जर भक्ती केली अंतकरणातून तर देव आयुष्यामध्ये त्याला एकटं कधीच सोडत नाही महाराज. विठ्ठल. तुकोबारायची भक्ती होती, बघताय तर काय कंस सगळे टच भरलेले. आता पंचांनी विचार केला, त्या जहांगीरानं टर्रकने कागदाचा तुकडा फाडला. जहांगीर बोलायला, ए म्हणले तुला काय समजते का नाही, आम्ही मेहनत करून तिथे लिहून घेतलंय, असं कुठं फाडायला जमते का. तू काय बोलला होता, ज्वारीला एकही ज्वारीचं कणसाला ज्वारी नाही. बघ ना म्हणले, आता ज्वारी किती होती सांग म्हणले. मग ते बोलायला लागला, 10-15 मनाच्या जवळपास होईल मालक. मग आता काय कर, जेवढी तुझी 2.5 मन होती ती घेऊन घरला निघून जाय, राहिलेली तुकोबारायच्या पदरात टाका. पण तुकोबाराय होते ते येडगबाळ जर असलं तर म्हणते ना महाराज हा, पण तुकोबाराय होते ते मला एवढी गरज नाही. त्यांना किती बोलली होती, अर्ध मन. मला द्यायचंय ना, तुम्ही फक्त माझ्या कार्याचा मोबदला द्या. म्हणजे मी जेवढं काम केलं, मी जेवढं कष्ट घेतले तेवढाच मला मागण्याचा अधिकार आहे. अर्ध मनच त्यांना द्या. पण तुम्हाला वाटतंय ना ही ज्वारी द्यावी तुकोबारायला, पण एक कार्य करा, जा पुण्याच्या बाजारपेठेमध्ये जाऊन विका, त्याचे पैसे घ्या. उरलेले आजही देऊमध्ये जे मंदिर स्थायिक आहे ते मंदिर बांधकाम करण्याचं काम जर कोणतं असेल तर त्या पैशावर आहे महाराज. एवढी मोठी भक्ती आहे महाराज. विठ्ठल. ही भक्ती तुकोबारायाची होती. मग ते तुकोबाराय दर एकादशी वारी, सगळ्या वारीला पंढरपूरला जायचे पाहिजे, कारण त्यांच्या कुळापासून वारी होती महाराज. कधीही परमार्थ किंवा नामाचं चिंतन किंवा विठ्ठलाची भक्ती त्यांच्या कुळामध्ये कोण सोडली नाही महाराज. तुकोबाराय निघाले पंढरपूरला, गेले, देवाच्या पुढं उभं टाकतायत. पण प्रत्येक वेळेस गेल्यानंतर देव असा खाली मुंडी घालून उभे राहायचे. म्हणले तुकोबारायने विचार केला, आपण एखाद्या सोयऱ्याच्या घरी गेलो आणि त्यांना खाली मुंडी घातल्यावर कसं वाटेल. अय म्हणले कधी बघतो म्हणले देवा तुझं हे रुसणं फुसणं काय वय म्हणले प्रकार, मला काही कळच ना. तुकोबाराय म्हणले कृपा करून एक सांगतो म्हणले तुम्हाला, खरं सांगू, तुमच्या विश्वंभर बाबाच्या काळापासून ते आजपर्यंत तुमच्या वडीलधाऱ्यापासून आमच्या आयुष्यामध्ये सगळी भक्ती केली, सगळी तुमच्या वडीलधाऱ्यांनी. पण कधीही मी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि विचारण्याचा प्रयत्न करतो, काही देण्याचा प्रयत्न करतो,
पण तुमच्या कुळामध्ये कधीही कोण काही मागितलं बी नाही आणि घेतलं बी नाही. मग तुकोबारायला म्हणायला लागले, तुकोबाराय तुम्ही आमच्यावर एवढी तरी कृपा करा गडे, मी देतो ते काहीतरी घ्यायला पाहिजे तुम्ही. तुकोबाराय म्हणले, काय गरज आहे आम्हाला, आम्ही त्रिभुवनाचे धनी आहोत, कारण आतापासून सेवा नाही, चौयुगापासून आम्ही सेवा करत आलेलो आहोत म्हणले. आम्हाला गरज नाही म्हणले तुझ्या धनाची, तुझ्या कशाची. आमचा जन्मच फक्त भक्तीसाठी, जडजीवाचा उद्धार करण्यासाठी झालाय. विठ्ठल म्हणजे आमचा जन्म झालाय भक्तीसाठी, जडजीवाचा उद्धार करण्यासाठी. तुकोबाराय देवाला बोलायला लागले, आम्हाला गरज नाही म्हणले त्रिभुवनीचे वैभव सांडून या दुरी. आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, वैभवाचे धनी, वैभवाचे धनी. तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. आम्हाला काय गरज आहे, त्रिभुवनीचे वैभव सांडून या दुरी, झालोय भिकारी पंढरीचा. आम्ही हे त्रिभुवनाचं वैभव टाकून दिलं आणि तुझ्या नामाच्या चिंतनासाठी मी पंढरपूरचा भिकारी झालो. तुकोबाराय देवाला म्हणायला लागले, महाराज आम्हाला काही गरज नाही. होईन भिकारी वा वा, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी. पंढरीचा पंढरीचा करी, पंढरीचा करी. होईल भिकारी पंढरीचा वार कर. मी भिकारी झालो तर हरकत नाही, पण मी पंढरपूरचा वारकरीच होईल आणि भीक मागल तर तुझ्या नामाचीच मागल, मला कशाची गरज नाही. तुकोबाराय बोलायला लागले. पण एखादा अधिकारानं जर मोठा माणूस असेल, त्यानं जर काही देत असेल, विनंती करायला एखाद्या छोट्या मुलाला मला, अरे घे रे बापा काहीतरी घे, आणि ते नग 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 म्हणू लागले की मग मोठं मला जाऊ दे म्हणते. पण अधिकारानं मोठं असल्यानंतर त्यानं जर मानानं म्हणते काहीतरी मागायला पाहिजे, काहीतरी घ्यायला पाहिजे. तुकोबाराय काही असे नव्हते महाराज. जे वेद शास्त्र पुराणामध्ये पंडित असणारे रामेश्वर भट्ट जे तुकोबारायच्या चरणाला लागतात, म्हणजे ते वेदापेक्षाही मोठे तुकोबाराय होते महाराज. विठ्ठल मग ते तुकोबाराय होते. तुकोबारायने विचार केला, देव एवढं विनंती करायलेत, आपण काहीतरी घेतलं पाहिजे. विचार केला अंतकरणातून. देवा म्हणले, देवा तुला द्यायचंय ना, असं दे, ती मला दान रूपामध्ये दान दे गा देवा, हे 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 दान दे गा देवा. हे दान दे गा देवा,
ह्याची दान दे ग देवा तुझं विसरण व्हावा गाईन आवडी ह्याची दान दे ग देवा तुझं विसरण व्हावा गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी. वा वा वा. मला माहित आहे मानवता धर्मामध्ये किती सांगा ते कुत्र माहित आहे की सांगू का सांग ना आता वेळ नाही. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवाला काय मागितलं देवा मला दान स्वरूपामध्ये दे ते बी असं दे की याच काळामध्ये नाही आयुष्यामध्ये कुठंही जन्म भेटो ते मला फक्त तुझ्या नामाचा विसर पडला नाही पाहिजे तुझा विसर नाही पडला पाहिजे हे देवाला मागितलं. मागणं कधी आयुष्य जगताना कुठंही जा नवऱ्याला मागा किंवा नवऱ्यानं सासऱ्याला मागा किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये मोठ्या अधिकाराने एखाद्या वडीलधाऱ्या पुरुषांना मागा किंवा आपल्या आजोबाला मागा. मागणं उचित असलं पाहिजे की पुढच्या माणसाला देता आलं पाहिजे. मला सांगा एखादा गरीब माणूस आहे त्याचं पोरगं मोठं झाल्यानंतर गरीब माणसापाशी शिक्षणापुरते किंवा आपला अन्न वस्त्र निवारा या ज्या सुविधा आहेत तेवढ्यापुरते पैसे राहतात आणि उगाच त्या पोरानं म्हणलं बाबा दुसऱ्याने 1 लाखाची गाडी घेतली मला पण घेऊन द्यावं. मला सांगा ते कुठून देणार आहे ते उचित मागणं आहे का अजिबात नाही. जेवढं म्हणजे आहे ना त्याच्यामध्ये समाधान राहिलं पाहिजे. आपण आयुष्यामध्ये जगत असताना एक भाकर जर नसल अर्धी भाकर जरी खाऊन राहिलं तरी जीवन योग्यरित्या चालत असतं महाराज. पण आपल्याला नाही एक खालीनं 2 पाहिजे असतात पण असं नाही आयुष्यामध्ये करायचं. मग एखाद्या गरीबानं मागितलं तर गरीब बापाला भेटत नाही. मागणं पण उचित असलं पाहिजे. उचित मागणं विचार केला आपण नवऱ्याला साडी मागणं उचित का अनुचित सांगा. नवऱ्याला साडी मागितली उचित का अनुचित चांगलं का बाई मागणं योग्य आहे ना. कोणाला मागणार नवऱ्यालाच मागणार ना. नवऱ्यानं घेतली तरी म्हणतात मैया सासरवाडीतून म्हणजे माहेर मधून आणले म्हणतात की हा 500 नवऱ्याचे घ्यायचे बापाचे 500 घ्यायचे आणि लोकांना सांगायचं माझ्या बाप्पानं कितीची घेतली 1000ची घेतली. नवऱ्याला साडी मागणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण मागलो तर नवऱ्यानं द्यावं हे नवऱ्याचं कर्तव्य आहे. पण एक सांगून जाता जाता बायकोनं मागून घ्यावं ही वेळच पडू द्यायची नाही आणि नवऱ्यानं पुरवावं ही पण वेळ म्हणजे पुरवायचंच बायकोला. कितीही काही मागण्याच्या अगोदर पूर्ण बायकोच्या ज्या गरजा आहेत त्या नवऱ्यानं पूर्ण केल्या पाहिजे. हे झाला संस्कार किंवा संस्कृती किंवा आपला प्रपंच. आणि दुसरा विचार करा आताचा आपला प्रपंच जर विचार केला 6 महिने झालं की मग भांडणं सुरू. 6 महिन्याच्या नंतर 1 वर्ष झालं 1 मुलगा झाला तोपर्यंत नवरा जोरजोरात बोलणार आणि 1 वर्षाच्या नंतर मग घ्या म्हणल्यावर काय ठरलं आपण अनुचित उचित हे बघून कार्य केलं पाहिजे. मग त्याच्यासाठी देवाकडे काय मागितलं तुझा विसर पडू नये. त्याच्यासाठी मागितलं गुण गाईन आवडी हिच माझी सर्व जोडी. म्हणजे आयुष्यामध्ये असं दे की मला फक्त देवाचं नामचिंतन घडलं पाहिजे. आपण पण बोलताना घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. मला सांगा तुम्ही माझा किती टाइम घेतला 4 तासापासून मी 12 पासून 4 वाजेपर्यंत तुमची वाट बघितली. मला सांगा आता किती वाजलेत 20 मिनिटं बाकी आहेत 5ला. मग मला 15 मिनिटं 20 मिनिटं जास्त नको सांगा ना घेऊ का नको हा लगेच मोबाईल दाखवला जमते का मारुती महाराज कार्यक्रम आहेत मला माहित आहे. हा ती काय करू माझी मजबुरी झाली. मला सांगा 1चा टाइम सांगितला कितला घेतला 4ला. आपल्याला भांडणं करायचे नाही हसण्याचा जो हे आपला वेगळा मार्ग झाला. देवानं तुकोबारायनं मागितलं देवा फक्त घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. हे तर नकोच नको न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा.
मला एवढं कर, संताच्या संगतीत राहण्यासाठी संताची संगत दे. का तर देवाचं नामचिंतन संताच्या संगतीत राहून घडतं. आपण गावामध्ये बसून आपल्याला कामच सरणार, पण जर संताच्या संगतीत राहिलं कमीत कमी देवाचं नामचिंतन घडतं. नाही घडलं तर देवाचं नाव आपल्या कानावर तरी पडतं. मग एवढा आनंदाचा सोहळा वारीमध्ये जा. ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही. कधीही बघा आपल्याला दुःख झालं तिथलं सुख पहा, आपलं सगळं दुःख विसरून जातं. मग एवढा सुख असेल तर मला गर्भवास सोसायला काही हरकत नाही. अभंग माझी सर्व गोवडी
तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आमाशी. देवा, गर्भवासाचं दुःख खूप आहे, मी ते सोसायला तत्पर आहे. मला कोणताही जन्म दे, पण तुझ्या नामाचं चिंतन माझ्या मुखातून झालं पाहिजे. तुकोबराय होते ते. आपण बी आयुष्य जगत असताना प्रपंच करा, प्रपंचात राहून परमार्थ करायला पाहिजे. सत्ता संपत्ती सगळ्या गोष्टी आहेत, पण जर परमार्थ नसेल तर आपला देह जे आहे ते पूर्णत्वाला नाही. आणि आयुष्य जगत असताना प्रत्येकानं परमार्थ केला पाहिजे. एखाद्याच्या गळ्यात माळ नसेल काही हरकत नाही, पण तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे, म्हणजे धर्माचं आचरण करून जरी वागलं तरी ते परमार्थच आहे महाराज. म्हणून आयुष्य जगत असताना आपण देवाचं नामचिंतन कमीत कमी केलं पाहिजे. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम तेवढंच देवाचं नामचिंतन घडलं पाहिजे. आणि जे तुकोबराय सांगितलं हे आपलं मागणं आहे. आयुष्यामध्ये आपण सत्ता करो काही करो, देवापुढे एकच मागणं मागितलं पाहिजे की देवा, अखंड चिंतन माझं तुझं माझ्या मुखामधून राहिलं पाहिजे. हीच माझी प्रार्थना तुझ्या पुढे राहील. विठोबा कटाळे वाटाले. मला सांगा, मला जर अर्धा घंटा दिला असला, मी अर्ध्या घंट्यात कीर्तन संपवलं असतं. असा कोणताच महाराज नाही की त्याला टाइमची मर्यादा माहित नाही. प्रत्येकाला माहित राहते. मी घड्याळ बघतच राहतो, कमीत कमी 5ला तरी मला 1 तास तरी द्यायला पाहिजे होता का नाही. काही हरकत नाही, जेवढं आहे ना आनंदाची गोष्ट आहे. सगळ्यांनी साथ दिली, सगळ्यांचं धन्यवाद. ऐकून घेतलात. बालबच्चे राहो, सगळे राहो, ज्येष्ठ राहो, आमचे ज्येष्ठ अमृत ज्येष्ठ नागरिक राहो, सगळ्यांचं धन्यवाद. गायनाचार्य गोपाळ महाराज असो, मारुती महाराज असो, भगवान महाराज असो, मृदंगाचार्य असो, आमचे बाबा असो, सगळ्यांचं चोपदारांचं पण खूप धन्यवाद. सगळ्यात महत्त्व म्हणजे एका गोष्टीचं असायला पाहिजे. गायनाचार्य किती आहेत? 1 2 3 4 5 6. आणि मृदंगाचार्य किती आहेत? किती? 1 2. गावात 2, पण वाजवायला मग एकदा तर टाळ्या वाजवा त्याच्या नावानं. धन्यवाद त्याचं, सगळ्याचं धन्यवाद. सगळ्याच्या चरणी दंडवत घालतो. यदा कदाचित चुकीचा शब्द गेला महाराज तर माफ करा. आपला भाऊ म्हणून, लेकर म्हणून माफ करा. आणि जर चांगलं काही बोललं असेल तर हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करून मी माझ्या कीर्तनरूपी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली.